घेऊन जायचं आहे सागर झावरे. पहिला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सिद्धांत मोरे, सिद्धू मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू अमित साठी, अमित जाधव. पहिल्या चेंडू मध्ये बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश मस्कर. रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजने प्रथम जी मुलाखत घेतली त्याचा मान निलेश मस्करला मिळाला होता. कालच्या दिवशी मध्ये तुम्ही पाहिलं असेल ती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा करण्यात आली. तो निलेश मस्कर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड करताना पाहायला मिळतोय. सिद्धांतचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा. यावेळेला मात्र एक्स्ट्रा पॉइंट रिजन वरून क्षेत्ररक्षक होता नितेश मोरे, परंतु थोडासा चकला जातोय. एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना आपण पाहिलंय. 2 धावा, या 2 धावींनी धावफलक जाऊन पोहोचलं ते 3 या धावसंख्येवर. काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावं लागेल आणि काहीतरी करतच राहावं लागेल असं असेल मैदानात. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल, प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न असेल, मात्र त्या चेंडूवर प्रत्युत्तर द्यावं लागेल. नितीन चोंदे स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज सिद्धू. सिद्धू हा गोला लेग साईडला टपकलाय, पाठवलाय. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, मात्र चेंडू होतोय पसार. मिळतील धावा 4 या इनिंगचा. येतोय पहिला चौकार. हातामध्ये चेंडू विसरला आणि फलंदाज नितीन चोंदेचा खेळीचा केला अंत आणि पहिला बसतोय हादरा. कमॉन डीजे. तुम्ही पाहिलत ना तर सोशल मीडियाचा प्रभाव प्रत्येक क्रिकेटपटूवर आहे. आणि आज जर आपण पाहिलत ना तर बंटी पाटीलची ही व्हिडिओ व्हायरल होईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. कारण बॅटची आउटसाइड एज घेतली, त्यानंतर असं वाटलं होतं की चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जाईल की काय, परंतु बंटी मध्ये उभा होता आणि बंटीने मात्र काय अप्रतिम दर्जाचा झेल इथे टिपलाय. इथे जर आपण पाहिलं तर नितीन चोंदेला जर माघारी धाडायचं होतं ना तर मात्र अशाच पद्धतीचा प्रयत्न तुम्हाला करून दाखवायचा होता आणि तो मात्र बंटी पाटील कडून आपण पाहिलाय आणि नितीन चोंदेला मात्र इथे माघारी धाडले. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, नवीन बामुगडे. खरं तर दहावीर चषकाचं ज्या वेळेस नाव येतं त्या वेळेस मात्र रॉयल संघाच्या समोर काय फलंदाजी नवीन बामुगडेची राहिली होती. एक हाती सामना मात्र जिंकवून सुद्धा दिला होता आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती आज नवीनला पुन्हा एकदा करावी लागेल. सिद्धांत मोरे त्याच्या समोर आहे. सिद्धांतने एक सफलता सुद्धा मिळवली आहे. यावेळेला मात्र पंचाने पाहिलंय की हा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू होता. लगेचच कळवलं की हा मात्र वाईट चेंडू आहे आणि या वाईटच्या साह्याने धावफलकावर धावा आल्या. तर आतापर्यंत 8 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय, 8 धावा धावफलकावर आहेत. आणि म्हणजेच जर आपण पाहिलं ना तर संमिश्र गोलंदाजी इथे मात्र सिद्धांतची पाहायला मिळते. या वेळेला सुद्धा एक अतिरिक्त धाव येते, कारण सिद्धांतला माहिती आहे जर नवीनच्या पट्ट्यामध्ये चेंडू दिला ना तर मात्र तो सरळ सीमा रेषा पारच धाडतो. ती खासियत नवीन बामुगडेची आहे आणि त्याच कारणाने आउटसाइड दी ऑफ स्टंप लाईनचा मारा करण्याचा प्रयत्न सिद्धांत मोरेचा राहिलाय आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित सुद्धा आहे, परंतु वाईड वर कंट्रोल करावं लागेल. आता मात्र खोलवा टाप्याचा चेंडू आहे, इथे मात्र परफेक्ट कॉलिंग पाहायला मिळाली. रनआउटची संधी होती परंतु नवीनचं चांगलं कॉल तिथे पाहायला मिळाला, त्याच कारणाने मात्र कोणताही नुकसान होत नाहीये. षटक क्रमांक इथे पहिलं मार्गस्थ असताना एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 9 धावा धावफलकावर आहेत. त्या मात्र साई अर्चित श्रेयस 11 धाटाव संघाच्या अरे संघाच्या माफ करा. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार नवीन बामुगडीच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार.
प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात एकच नारा होता, जय श्रीराम. आणि नक्कीच काय तो दिवस होता, सर्वांना मंत्रमुग्ध केलं डीजे मास्टर प्रणय याच्या माध्यमातून. अशी झलक अशी चुणूक नक्कीच प्रणयच्या माध्यमातून आपण पाहत राहू. रसिक प्रेक्षकांची सुद्धा धुंदी उडवतील आणि हा सामना सुद्धा रंगेल. पहिला षटकाचा खेळ संपला, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील म्हणजे एक वेगाचा बादशाह, मात्र या वेळेला या खेळपट्टीवर त्याला मात्र लाईन तिलेंनी गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील आपल्या षटकातील पहिला चेंडू अमित साठी. अमित सुद्धा सज्ज आहे फलंदाजीसाठी. आलेला पहिला चेंडू हलक्या हाताने ऑफ साइडला तटवलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे बाहेर. एक दिमागदार एक जर डॉन व्हायचा असेल ना तर असाच वेगावर स्वार होणारे चेंडू हलक्या पद्धतीने, कारण हे मैदान खुलं केलंय. उदयदादा पोंगळे, धनंजय पोंगळे, दत्ता महागावकर, नारायण मोरे, गणेश पाटील, विनोद चोरगे, नरेश सपकाळ, अजून सवंगडी आहेत. आणि हा ही चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला भिरकवला. क्षेत्ररक्षक आहे तैनात, मात्र करेल चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान दुसरी धाव घ्यायचा मानस धाडक, दुसरी धाव सुद्धा केली पूर्ण. तिसरीचा प्रयत्न नाही. 2 धावा मिळतात. चांगल्या पद्धतीचा फटका होता. आउटफील्ड फास्ट आहे, त्याच कारणाने कुठल्याही साईडला फलंदाज बिंदास डेअरिंग करतोय तो फटका खेळायचा. चांगला प्रयत्न करतोय. सगळ्या साईडला ओपन असं मैदान, आणि म्हणूनच धावी चषकासाठी खेळण्यासाठी आसुसले असतात. जे खेळणार नाहीये ते मात्र मनात असे नाखुश होतात. पण या वेळेला धावी मित्रमंडळाच्या मदतीने आपण पाहिला तर जवळजवळ 48 गाव या स्पर्धेत उतरलेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू पहिला ऑफ साइड लागला, दुसरा लेग साइड लागला, आता मिडल ठेवला. ही चेंडू बदलण्याची स्टाईल गोलंदाजीने ती चांगली असते आणि त्याच कारणाने हा चेंडू निर्धाव गेलाय. पहिल्या चेंडूवर चौकाराला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावाला, तिसरा चेंडू निर्धावाला, म्हणजे 3 चेंडू 6 धावा आल्यात. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज बंटी पाटील. हा चेंडू उडवलाय, मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होण्याच्या आधीच मात्र क्षेत्ररक्षक तिथं पोहोचतोय, घेतोय ऋतिक झेल आणि समाप्त करतोय अमित जाधवचा खेळ. तुटायची नाही म्हणून तर 2 गाव एक संघ ही संकल्पना आली आहे. दोस्त असा बनवा की आपल्याला संकट काळात उभा राहील आणि संकटीला मदतीचा हात देईल, त्यासाठी ही संकल्पना आली. 7-4 मध्ये आला. एका गावातले 7 संघ खेळायचे, 4 गावातले 4 खेळाडू खेळायचे, 4 गावातले बाकी 10 जण बघत बसायचे. आता संधी निर्माण झाले की आपले 5 तुमचे 6, माझे 6 तुमचे 5, तुमचे 8 माझे 3, जसं तुमचं कॉम्बिनेशन बसेल त्याप्रमाणे तुम्ही संघ मैदानात उतरू शकेल. एका दिवसात ही संकल्पना मी मनात आणली, डिक्लेअर केली आणि रात्री 11 वाजेपर्यंत लॉट्स पूर्ण झाले. म्हणजे बॅनर यायच्या आधी लॉट्स पूर्ण होणारी दहावी चषक हीच पहिली स्पर्धा असेल महाराष्ट्रात. तर नक्कीच ही संकल्पना जबरदस्त आहे. चांगला सर्व संघाने योगदान दिले, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर बंटी पाटील. आपल्या षटकाची पुढचा चेंडू नवीन आला फलंदाज राजा हलक्या हातात नक्कीच पाठवते, मात्र क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये तैनात. 1 बाउन्स
चेंडू पकडतोय, एक धाव घेतो, राजा संघाचा खाता मध्ये भर करतोय, स्वतःचा खाता खोलतोय. अशा धावा राजाला कराव्या लागतील. पण राजा मात्र ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे ती खेळी मात्र रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह आहे. कारण समोर आहे गोलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील ज्या गोलंदाजीवर प्रतित्व करण्यासाठी नवीन बामुगडे आला स्ट्राईकवर. नवीन बामुगसाठी हे मैदान अगदी वानखेडे आहे की काय. हा चेंडू एक स्लोवर पद्धतीने टाकण्याचा होता. पंच आमच्याकडे वळतील पण मात्र वाईड येतोय. पण मात्र वाईड वर येताना तुम्हाला लेग बाईच्या भेटणाऱ्या धावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पगार घेतो तेव्हा बोनस सुद्धा घ्यायचा असतो आणि बोनस हा कधी कधी मिळत असतो. म्हणजे वर्षातून एकदाच, अर्थात ती दिवाळी असते. तर दिवाळी कधी येईल तो ती संधी तुम्ही पाहिजे असेल, संधीचं सोनं करून घ्यायचं असं. या चेंडूवर एक धाव चोरायचा प्रयत्न केला असता तर धाव झाली असती. पण मात्र रिस्क घ्यायला नवीन बामुगडे तयार नाही. मैदानात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बंटी पाटील. हात टाकलाय, पुन्हा हात ट्रॅकर चेंडू, त्याला चांगला उचलून मारलाय चेंडू. वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातो. एक दिमागदार चौकार. मी तुला पुण्यात तेव्हा अटक करा मला पुण्यात. पण मात्र तुम्हाला पुण्यात जायला तुम्हाला हे मैदान गाजवा लागेल, तेव्हा तुम्हाला डिंगडॉंग पुण्यामध्ये संघामध्ये स्थान मिळेल. इथूनच आपला सुपुर्द त्या संघाचं नेतृत्व करतोय म्हणजे योगेश पेंडकर. त्याला विसरून कसं चालेल. सध्या माडला स्थायिक झालाय पण मात्र डोळ्याचा सुपुत्र आहे. त्यांनी अख्ख्या या टेनिस विश्वाला भुरळ पाडणाऱ्या अशा खेळात त्याच्या आपण पाहिल्यात आणि तो त्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बऱ्याच स्पर्धेत आपण त्याला पाहतो, त्याला पाहिलं की वाटतो की आपला संघ खेळतोय. मग तो SP डिंगडॉंग पुणे असो किंवा दुसराही कुठला संघ असो. तर अशीच गरज या संघाला सुद्धा आहे. आणि पुढील समालोचन आणण्यासाठी आपण प्रशांत जंगम यांच्याकडे पाहूया. धन्यवाद दादा. तर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा धावफलकावर आहेत आणि विजय नागवेकरला आता मात्र गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलंय कर्णधारांनी. कारण विजय नागवेकर एक ब्रेक थ्रू देण्यासाठी मात्र नावाजलेला गोलंदाज आहे. ज्या वेळेस मात्र संघ संकटात सापडतो ना, ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेस मात्र विजय नागवेकरला बोलावलं जातं आणि विजय नागवेकर त्याच पद्धतीची गोलंदाजी करून सुद्धा देतो. त्याच कारणाने मात्र त्याला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र विजय नागवेकर तो राजा मात्र नक्कीच गोलंदाजाचा बाजा वाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज आहे. परंतु आज त्याची बॅट थोडीशी शांत आहे असं म्हणावं लागेल. कारण 2 चेंडूंचा खेळ त्याने दाखवलाय. फक्त 1 धाव धावफलकावर आहे. मग संकेत दादाचा एक आवडता खेळाडू म्हणून राजाकडे पाहिलं सुद्धा जातं. परंतु आज राजाची खेळी कशी बहरेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. 27 धावा धावफलकावर आहे. 2 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आश्रयाला तुम्हाला पाहायला मिळतील. विजय नागवेकर पुन्हा एकदा राजासाठी. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. बॅटची आउटसाइड एज घेतली. स्वतःच्या शरीरावर चेंडू आदळला. थोडासा दुखापतग्रस्त सुद्धा होतोय राजा. पाणी द्या, मैदानच्या आतमध्ये पाणी द्या. कारण आउटसाइड एज घेतली आणि तोंडावर चेंडू आदळलाय. थोडस दुखापतग्रस्त झालाय कारण ऊन सुद्धा जास्त आहे आणि फटका बसलाय तो मात्र राजाला. अशी आशा करूया की ही दुखापत जास्त मोठी नसेल. लगेचच राजाची बॅटिंग तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल. आणि खरं तर असं म्हटलं जातं जखमी वाघ असतो ना तो दुप्पट वेगाने तुटून पडतो. आता तसं काही होईल का? कारण राजा थोडासा जखमी झालाय आणि विजय नागवेकर असेल किंवा अन्य 2 गोलंदाज असतील त्यांच्यावर मात्र तुटून पडेल का? पण तसं काही होत नाहीये. राजा जास्त दुखापतग्रस्त झालाय आणि खरं तर आशा करूया की ही दुखापत जास्त मोठी नसेल. कारण याच मैदानावर योगेश पेंडकर सुद्धा थोडासा दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर 5 ते 6 महिने तो क्रिकेट पासून दूर सुद्धा राहिला होता. तसं काही होऊ नये अशी आपण आशा करूया. धावीर चरणी
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश सोंदे, एक डावखुरा फलंदाज आणि रोहा ग्रामीण असोसिएशनचा युवराज सिंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अविनाश सोंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खर तर मागच्या चेंडूवर राजा थोडासा दुखापतग्रस्त झालाय, परंतु रिटायर हर्ट म्हणून तो मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अविनाश सोंदे नव्याने मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्या ठिकाणी मात्र विजय नागवेकर आग ओकणारी गोलंदाजी करतोय. खर तर विजय नागवेकर यासाठी ओळखला जातो कारण ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असता त्यावेळेस मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी जो गोलंदाज जाणला जातो ना त्याला गोलंदाजी देणं आवश्यक असतं आणि ती गोलंदाजी आता विजयकडे दिली. विजयने 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि आता जर पाहायचं असेल की अविनाश आणि नवीन बामुगडे ही खरं तर आरे संघाकडून एक हुकुमाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र धावांची जी लय आहे ती तशी चालू राहणार आहे. हे मात्र गणित आहे जरूर, परंतु पाहायचं अविनाश सोंदेची खेळी या मैदानावर कशा पद्धतीने बहरणार आहे. कारण ही धावीर नगरी जर आपण चोहो बाजूने पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकाला बसण्यासाठी सावली आणि मात्र इथे अविनाश सोंदेने आल्या आल्या इरादे स्पष्ट केले. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. चेंडू उपलब्ध होतोय का? यस. त्या प्रेक्षकांचा नक्कीच धन्यवाद देऊ इच्छितो कारण लगेचच आपला चेंडू उपलब्ध करून दिलाय. ते मात्र अविनाश सोंदेच्या बॅट मधून एक षटकार आलाय. युवराज सिंग ज्यावेळेस आपण म्हणतो ना त्यावेळेस मात्र तशा पद्धतीची कामगिरी सुद्धा तुम्हाला करून दाखवावी लागत असते. या वेळेला सुद्धा चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिसन बाउंड्री लाईन कव्हर करत असताना चेंडू सीमा पार. षटकार. थोडासा आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न झाला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून षटकार सुद्धा खेळलाय. आता कोणत्या पद्धतीचा चेंडू हाताळेल विजय अविनाशसाठी? मात्र पंचांनी पाहिलं की हा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे. इथे मात्र दबाव पाहायला मिळतो विजय नागवेकरवर, कारण जर पाहिलं तर जवळपास 13 धावा इथे मात्र घरची घातल्यात विजयने. जरूर राजा रिटायर हर्टच्या स्वरूपात बाहेर गेला आणि ही तर पथ्यावर बसली नाही बाजू की आरे संघाच्या. राजा रिटायर हर्ट बाद झाला, बाहेर गेलाय मैदानाच्या आणि अविनाश सोंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. आल्या आल्या 2 षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 40 धावा धावफल कव्हर आहेत. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडस बिघाड पाहायला मिळाला विजयच्या. खर तर ज्यावेळेस रनअप घेतो त्यावेळेस गोलंदाज मनामध्ये धरून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो की कोणता चेंडू फेकायचा आहे आणि ते असताना मात्र थोडासा डबल माइंड झाला, त्याच कारणे रनअप मध्ये बिघाड सुद्धा झालाय. नव्याने मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल विजय नागवेकर. ते मात्र अविनाशला तुम्हाला रोखावं लागेल. अविनाशला जर रोखलत ना तर मात्र तुम्ही काही अंशी का होईना या मॅच मध्ये कमबॅक सुद्धा करू शकाल. पुन्हा एकदा विजय नागवेकर साईड चेंज केली आता. या वेळेला सुद्धा आडव्या बॅटने षटकारांची हॅट्रिक साकार केली आहे. अविनाश सोंदेच्या बॅट मधून आलेला लगातारचा 3रा षटकार.
खेळाडू आहे तो मात्र थोडासा नाराज करून जातो. रोहन जंगम कडून मात्र इथे चूक झाली आहे. झेल सुटलाय कोणाचा? अविनाश सोंदेचा. षटक क्रमांक तिसरा संपलाय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 47 धावा, 47 रन्स ऑन द बोर्ड विथ 2 लॉस आफ्टर 3 ओव्हर. 20 धावा मात्र खर्ची घातल्या इथे विजयने. आता मात्र बंटी पाटीलच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतील. कोणत्या गोलंदाजाला पाचारण करायचं आहे बंटी पाटील, आपण टाइमावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. जवळपास 17 मिनिटं झालेली आहेत आणि फक्त 3 षटक हाताळले गेलेले आहेत. त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल. अजून देखील 3 मॅच येणं खूप महत्वाचे असेल. 2:45 वाजत आलेले आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा विनंती असेल सर्व संघ नायकांना, कारण ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा आपल्यासाठी भरवलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर चोहो बाजूनी प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था, त्याच वेळेला प्रत्येक पेंडल मध्ये झेंडा तुम्हाला पाहायला मिळतील. श्री धाबीर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला लॉंग स्टॉपच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला एक फ्लेक्स पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूचा सन्मान, प्रत्येक संघ मालकाचा सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपण पाहतोय. बंटी पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोरती विकेटचा मारा. अविनाश सोंदेसाठी नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र सचिन माळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर वैभव 11 मलकनवाडी संघामधून खेळत असताना या 4 खेळाडूंचा खेळ खरं तर वाखाणण्याजोगा राहिलाय. बंटी पाटील असेल, ऋतिक साळुंके असेल किंवा सचिन माळी असेल किंवा विजय नागवेकर असेल, खरं तर 4ही क्षेत्रामध्ये या चौघांचा खरं तर उल्लेख करावा लागेल. चांगले काम 4ही क्षेत्रामध्ये या चौघांनी करून दाखवलंय. पुन्हा एकदा बंटी पाटील अविनाशसाठी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. यावेळेला मात्र ज्या ठिकाणी मैदान खूड आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. अविनाश सोंदेच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. ही मॅच आरे विपक्ष श्रेयस 11 धाटाव नाहीये, तर ही मॅच आहे अविनाश सोंदे विपक्ष श्रेयस 11 धाटाव. कारण एकतर्फी मॅच मात्र इथे चालू ठेवली आहे अविनाशने. पुन्हा एकदा बंटी, यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच इनसाइड एज घेतली. निलेश मस्कर त्या ठिकाणी आहे. फक्त 1 धाव कंप्लीट होईल. कोणती जोखीम घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत नाहीये आणि जोखीम घेण्याची गरज सुद्धा नाहीये, कारण धावा आल्यात आतापर्यंत 56 आणि अजून देखील या षटकातील 3 चेंडू येणं बाकी असतील. बंटी पाटीलच्या सेकंड स्पेल मध्ये बंटी पाटील आलाय. बंटी पाटीलने आतापर्यंत 21 धावा खर्ची घातल्यात. एक महत्वाची विकेट सुद्धा घेतली आहे. आणि मी विनंती करेन जे पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत ना त्यांनी कृपया करून बाहेर बसा विनंती असेल. सर्व आहेत ते शेणवई असेल किंवा जे कोणी खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत, नक्कीच तुम्ही मायबाप आहात, परंतु एक विनंती करतोय की जी पांढरी बाउंड्री लाईन आहे ना त्याच्या पाठीमागे बसायचं आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नवीन बामुगडेचा राहिला आहे, परंतु 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि 1 धावीने धावफलक जाऊन पोहोचते ते 57 या धावसंख्येवर. जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये थोड्याशा धावा कमी होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास 88 धावा आल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 64 धावा आणि या मॅच मध्ये किती धावा येतील हे पाहणं खूप महत्वाचं आहे. 57 धावा आतापर्यंत आल्यात, परंतु जमेची बाजू अशी आहे की अविनाश सोंदे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे आणि जोपर्यंत अविनाश सोंदे बॅटिंग करतोय ना तोपर्यंत मात्र बंटी पाटीलच्या मनामध्ये थोडीशी भीती असणारच आहे, कारण अविनाश सोंदे त्या प्रकारची बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि तो प्रसिद्ध सुद्धा त्यासाठी आहे. बंटी पाटील पुन्हा एकदा अविनाशसाठी. यावेळेला सुद्धा मोठा फटका बंटीवर लगावलेला हा धमाका. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. अविनाश सोंदेच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार.
आणि नक्कीच जर 50 साकार केली तर तुषार शेठ शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आतापर्यंत 50 साकार केलेली नाहीये कोणत्या फलंदाजाने. अविनाश सोंदे तो पहिला फलंदाज ठरेल का श्री धावीर चषक 2024 या स्पर्धेमधील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला चांगला फटका आहे, कोणती जोखीम घेण्याचा प्रयत्न नाहीये. सचिन माळी जोपर्यंत चेंडूवर येईल फेक करेल तोपर्यंत फक्त एक धाव येते आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 64 या धावसंख्येवर. आणि इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल आणि या 6 चेंडूसाठी पाणी पाहिजे का, पाणी द्या. 6 चेंडू मध्ये किती धावा मात्र बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जाईल, कारण पहिलं षटक सिद्धू मोरेने हाताळलं, जवळपास 15 धावा दिल्या. त्यानंतर बंटी पाटील स्वतः कर्णधार आला, गोलंदाजी मार्कवर 12 धावा तिथे मात्र खर्ची घातल्या. त्यानंतर विजय नागवेकर थोडासा या मॅच मध्ये महागडा ठरलाय. चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, परंतु 20 धावा त्याच्या गोलंदाजीवर सुद्धा आल्या आणि मात्र बंटी पाटील सेकंड स्पेल मध्ये आला आणि अविनाश सोंदेने त्याच्यावर सुद्धा तुटून पडला आणि जवळपास 17 धावा मात्र इथे वसूल केल्या. अशा एकंदरीत जर तुम्ही पाहिलं ना तर 64 धावा धावफलकावर आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन मात्र आता ऋतिका साळुंके आपल्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच ही 25 मिनिटांमध्ये होणं बंधनकारक आहे, प्रत्येक इनिंग 25 मिनिटांमध्ये होणं बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व कर्णधारांनी त्याच्यावर सुद्धा थोडंसं लक्ष केंद्रित करा. आतापर्यंत 22 मिनिटं झालेले आहेत. बंटी पाटील आपल्याला 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळणं गरजेचं आहे, षटक चालू करणं गरजेचं आहे. चांगली फील्ड मात्र इथे सजवली गेली अविनाश साठी, कारण अविनाश कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त फटकेबाजी करतो हे बंटीला सुद्धा माहिती आहे, कारण असोसिएशनच्या अंतर्गत कित्येक वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे सुद्धा टाकले होते. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू नो मॅच लँड मध्ये येईल का, नाही आहे. इथे मात्र ऋतिक साळुंकेने परतीच्या प्रवासाला पाठवलंय ते मात्र अविनाश सोंदे. प्रत्येक गावामध्ये जल्लोष केला गेला आणि का करू नये, कारण जवळपास 500 वर्षानंतर श्री राम प्रभूंचं तिथे मंदिर अयोध्येमध्ये तुम्ही साकार होताना पाहिलं. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र महेश शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 64 धावा धावफलकावर आहे. 3 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला सुद्धा गेलेत. थोडस फास्ट घ्या, कारण जवळपास 23 मिनिटं होऊन गेलेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आम्ही विनंती करतोय जास्तीचा वेळ खर्ची घालू नका, कारण चेंडू तुम्ही इथे चॉईस करूनच मैदानाच्या आतमध्ये घेतलेत. त्यामुळे वारंवार चेंडू तुम्ही चॉईस करू नका, चेक करू नका. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेमध्ये, वन बाउन्स चेंडू रोहन जंगमला चकवून सीमा पार. तर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 68 धावा. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर जोपर्यंत विजय फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि ते मात्र 70 धावा धावफलकावर लागल्या. त्या मात्र श्रीराजे 11 आर या संघाच्या महेश शिंदे. नक्कीच गेल्या वर्षीचा धावीर चषक कोण विसरेल. महेश शिंदेने काय अप्रतिम खेळ दाखवला होता पिंगळसई गावाला बिलॉंग करत असताना. तोच महेश शिंदे आज मात्र आपल्या स्वतःच्या गावाला
रिप्रेझेंट करतोय आणि कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय महेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. या अंतिम षटक मार्गस्थ असताना जर तुम्ही पाहिलं तर 74 धावा धावफलकावर आहेत आणि 3 महत्वाचे गडी बाद सुद्धा झालेत. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु सचिन माळी तिथे होता. इथे मात्र महेशला जावं लागेल माग. क्रिकेटचं पदांचा होता हद्रा मात्र श्रीराजे आरे 11. आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि मी विनंती करेन श्री गुरुदत्त न्हावे संघाला आणि हनुमान नगर विरजोली या दोन्ही संघाच्या संघनायकाने त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्री गुरुदत्त न्हावे संघाचा संघनायक गैनीनाथजी कटोरे आणि हनुमान नगर विरजोली संघाचा संघनायक अमित सुतार. त्वरित या. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे. ऋतिक साळुंकेच्या गोलंदाजीमध्ये इथे कौतुक करावं लागेल. ऋतिक साळुंकेचं कौतुक करत असताना मात्र राजा जो रिटायर हर्ट होता ना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. धाटाव संघाचे श्री हेमंत सनस आणि श्री उमेशजी भोगटे. जर आपण येथे उपस्थित असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपला देखील सन्मान आहे. प्रत्येक संघ मालकाचा मात्र इथे सन्मान केला जातोय. त्याच कारणाने आम्ही विनंती करतोय श्री महेश दिघे साहेब आणि हेमंतजी सनस आणि उमेश शेठ भोगटे तिन्ही संघ मालकांना आम्ही विनंती करतोय यासाठीचे. सन्माननीय नरेशजी सपकाळ यांच्या शुभ हस्ते मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेतोय. इथे मात्र गैनीनाथजी कटोरे आणि सन्माननीय नरेशजी सपकाळ यांच्या शुभ हस्ते मात्र दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेतोय. एका बाजूला आहेत गैनीनाथजी कटोरे तर दुसऱ्या बाजूला पल्लवेश धुमाळ. आणि जर प्रेझेंट बाहेर आला तर ते इथे मात्र श्री गुरुदत्त न्हावे संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. तर दादा आपला निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि क्षेत्ररक्षण स्वीकारता असताच अन्नाच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करू.
आणि पहिला सामना तुमचा झाला रोहा रॉयल्स संघ होता, अष्टमी संघ एकत्रित खेळत होते, चांगली मॅच झाली, काटेकी टक्कर अशी झाली आणि त्यावेळेस तुझी गोलंदाजी सुद्धा चांगल्या दर्जाची होती. तर तुझं वय आता 46 वर्ष आहे, तर तू यंगस्टरना काय संदेश देशील? मी जेव्हा माईक माझ्या हातात भेटतो तेव्हा मी प्रथमच बोलतो की माझं वय खूप झालंय, 46 झालंय, परंतु मी जी प्रॅक्टिस करतो ती रोज करतो. आणि क्रिकेट जो खेळ आहे तो प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस जो करेल तोच क्रिकेटमध्ये टिकेल, अन्यथा क्रिकेटमध्ये प्रॅक्टिसशिवाय क्रिकेटला व्हॅल्यू पण नाही आणि कोण असा बॉल पण बॅटला येणार नाही, बॉलिंग पण टाकता येणार नाही. नक्कीच धन्यवाद गणेश दादा. तर पल्लवेश नाणेफेक तुमच्या बाजूने गेलेला नाहीये, परंतु तुमच्याकडे प्रथम फलंदाजी आली आहे. ओके, आणि मागच्या मॅच मध्ये जवळपास 88 धावा तुमच्या फलंदाजाने कुठल्या होत्या, आता तशीच अपेक्षा त्या दोन्ही फलंदाजांकडून असेल का तुझी? हो, नक्कीच बघू, आता जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. इथे मात्र नाणेफेकीचा कौल श्री गुरुदत्त नावे संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ते मात्र जवळपास 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्री साई अर्चित श्रेयस 11 धाटाव संघाकडून दोन महत्वाचे खेळाडू. एका बाजूवर आपण पाहिलं तर धाटाव संघाचा बंडर बॉय सिद्धांत मोरे उर्फ सिद्धू मोरे, तर दुसऱ्या बाजूला वैभव 11 मलखनवाडीचा वंडर बॉय बंटी पाटील. मैदानाच्या आतमध्ये दोन महत्वाचे सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवर अमित सोंदे. पहिला चेंडू मात्र सिद्धांत मोरेने सांगून दिले की या मॅचचा चेस आहे ना तो आमच्यासाठी अवघड नसणार आहे. धन्यवाद ढीसे. इथे मात्र सिद्धांत मोरेने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषा बार षटकारांसाठी आणि तोच दबाव अमित सोंदेवर तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु अमितची गोलंदाजीचा विचार केलात ना तर मात्र चांगली गोलंदाजी कित्येकदा अमितने करून सुद्धा दाखवली आहे आणि आज त्याला त्याच गोलंदाजीची अपेक्षा. यावेळेला चेंडू हाईमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, हा झेल घेणं खूप महत्वाचं आहे आणि झेल ड्रॉप केलाय. आपण म्हणतच होतो की हा झेल घेणं खूप महत्वाचं आहे, कारण हा झेल होता सिद्धांत मोरेचा आणि तो झेल ड्रॉप केला या क्षेत्ररक्षकानं. हा मात्र झेल ड्रॉप केलाय का हा खेळ ड्रॉप केलाय, ही कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली आहे असं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक विकेट ही महत्वाची आहे या मॅचच्या दरम्यान. सिद्धांत मोरे इथे गोलंदाजी मार्कवर ज्या वेळेस आला त्यावेळेस मात्र थोडासा महागडा ठरला, परंतु बॅटिंग मध्ये आला असताना मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर परतीच्या प्रवासाला जातोय की काय असं वाटलं होतं, परंतु झेल ड्रॉप झालाय. या वेळेला बंटी पाटीलला संधी आहे, बंटी पाटील इथे बाद होईल का, तर पहिल्या चेंडूवर बंटी पाटीलला माघारी धाडले अमितने. प्रत्येक चेंडू मागे तुमच्या बाजूने कधीतरी झुकतं, कधीतरी समोरच्या संघाच्या बाजूने झुकतं. आणि जर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर सिद्धांत मोरेचा षटकार आला, त्यानंतर सिद्धांत मोरेचा झेल ड्रॉप केला, तिसऱ्या चेंडूवर बंटी पाटीलला आउट करण्याची नामी संधी आली होती आणि त्या संधीचं सोनं सुद्धा तुम्हाला होताना पाहायला मिळालं. बंटी पाटील आउट झाल्यानंतर त्याच्या संघाला बिलॉंग करणारा सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
खरं तर सचिन माळी या हंगामामध्ये एका वेगळ्या भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी गोलंदाजी करतोय आणि खरं तर ज्या वेळेस वैभव इलेव्हन मलकनवाडी संघ बक्षीस पात्र ठरतो त्यावेळेस मात्र सचिन माळी असेल किंवा बंटी पाटील असेल बेस्ट बॅट्समन किंवा मॅन ऑफ द सिरीजचे हकदार नेहमीच आपण होताना पाहिलेत. आज मात्र सचिन माळीचा खेळ कशा पद्धतीचा होईल हे पाहणं गरजेचं आहे. अमित चोंदेने मात्र पहिली विकेट प्राप्त करून दिली आहे. यावेळी आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चांगली फेक राजा जाधवची तुम्हाला पाहायला मिळाली आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक मार्गस्थ आहे अमित चोंदेचा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर आहेत. चांगलं षटक म्हणता येईल कारण बंटी पाटीलची विकेट या षटकामध्ये आली आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रत्येक षटक हाताळणं खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच ऑन टाइम आपल्याला हे षटक पाहायला मिळतंय अमित चोंदे याचं. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिसन बाउंड्री लाईन भेदून काढत चेंडू सीमा पार जाईल का? यस इट इज. वेलकम फॉर द सचिन माळी. तेरा धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. काय पंच? ओके, थर्ड अंपायर साठी रेफर केलंय तुषार दादा. ओके, थ्रो गोलंदाज असेल तर डायरेक्टली अंपायर डिक्लेअर करू शकतात. नो, त्यामुळं प्लेयर रिव्ह्यू नाहीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावर आहेत. अमित चोंदे गोलंदाजी मार्कवर आहे. इथे मात्र सचिन आणि सिद्धांत मोरे हे मात्र साई अर्चित श्रेयस 11 धाटाव या संघाकडून बंटी पाटील 5 झाल्यानंतर सचिन माळीने पूर्णतः सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. यावेळी सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ क्लिअर दी बाउंड्री. चेंडू सीमा पार चौक. कारण चांगल्या प्रकारचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरची मॅच पाहतोय की काय असा मात्र भास होतोय. खरं तर कौस्तुभदादा पाटील असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, मग त्याच्यामध्ये परेश पालकर जे मेन कॅमेरामॅन आहेत, साईड कॅमेरावर सौरभ भिसे, ऋतिक घरत, त्यानंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून लवेश घरत आणि कौस्तुभदादा पाटील, अनिरुद्ध वर्तक आणि शोधन पेरेकर आणि ड्रोन कॅमेऱ्यासाठी सुजल किणी. नक्कीच साऱ्याच टेक्निशियन्सचा आपण धन्यवाद देऊया कारण खूप सारी मेहनत या साऱ्याच संघ सहकार्याने घेतली आणि जे आपण वारंवार आव्हान करतोय की 1 लाखाचा टप्पा नक्कीच पूर्ण झाला पाहिजे dreamscricket.in चा, तो मात्र ज्या वेळेस श्री धावीर चषक संपन्न होईल त्याच्या आधी झाला पाहिजे ही मात्र रोहेकरांना कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर मात्र जरूर जा आणि सबस्क्राईब करा. ते मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय महेश शिंदे. यावेळेला आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अमित आहे. वेगाने चेंडूवर आलाय. जोपर्यंत फील्ड होईल थ्रो होईल तोपर्यंत फक्त 1 धाव मिळते. सिद्धांत मोरे आणि सचिन माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. जवळपास 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्यात. 17 धावा वसूल केल्यानंतर काहीसं दडपण आता मात्र आरे संघावर येताना पाहतोय आपण. आणि हे असताना महेश शिंदे जो मात्र दबावाला झिडकारून गोलंदाजी करत असतो तो महेश शिंदे आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. दुसऱ्या चेंडूवर आता आपण पाहायचं आहे की कशा पद्धतीचा चेंडू हाताळला जाईल. महेश शिंदे कडून अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल का?
यावेळेला अचूक टप्प्यावर चेंडू जरूर होता, परंतु सचिन माळीचा ब्रँडेड षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. वरती रोप चेंडू सीमा पार षटकार. यावेळेला मात्र सचिन माळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रकाश आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक इथे झेल ड्रॉप केलाय. अंकित आहे, अंकित काय करतोय? सिद्धांत मोरेचा झेल ड्रॉप केला आणि आता सचिन माळीचा झेल ड्रॉप केला. हे दोन झेल किती महत्वाचे ठरतील ना या मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं आहे. अंकित कडून अशा चुका आपण होताना पाहत नाही, परंतु आज श्री धावीर चषक खेळताना जो दडपण आहे, जो दबाव आहे, जो प्रेशर आहे तो मात्र अंकितवर पूर्णतः दिसतोय आणि त्याच दबावामध्ये दोन झेल ड्रॉप सुद्धा केलेत आणि ते झेल इतके अवघड नव्हते, परंतु ते झेल ड्रॉप झालेत सुद्धा. आणि ते काय झाले, लगेचच कमबॅक केलं गेलंय. नितीन सोंदेचं कौतुक करावं लागेल, त्याने हेरलं होतं की मात्र सचिन माळी क्रीज सोडून पुढे निघालाय, त्याला मात्र बाद करण्याची संधी आहे आणि तसं झालंय सुद्धा. सचिन माळी बॅक टू द पवेलियन. त्याच्यापेक्षा वरचढ ठरणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन माळी बाद झालाय जरूर, परंतु द पॉवर हाऊस निलेश म्हस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर दाटाव संघाची इवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो सिद्धांत मोरे आणि निलेश म्हस्कर आता मैदानाच्या आतमध्ये असतील. महेश शिंदेने मात्र सचिन माळीला यष्टीचित जरूर केलं आणि आल्या पावली माघारी धाडले निलेश मस्करला. इथे मात्र आउटसाइड इज घेतली आणि फलंदाज क्रमांक 3 बाद. तिचे 19 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू आणि 55 धावा. त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ऋतिक साळुंके उर्फ देवा. जर आपण पाहिलं तर उमेश दादा अग्री बॉईज रोड संघाने ज्या वेळेस धावीर चषकावर नाव कोरलं होतं त्यावेळेस मात्र ऋतिक साळुंके, सिद्धांत मोरे, निलेश मस्कर आणि अल्पेश पाटील ही 4 जणांची नक्कीच खेळ चांगला राहिला होता आणि त्याच कारणाने मात्र तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत मोरे आणि ऋतिक साळुंके उर्फ देवा. देवाने मात्र जो फॉर्म मध्ये आहे ना या हंगामामध्ये तो फॉर्म आल्या आल्या पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय. चेंडू सरळ सीमा पार.
कोणती जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल कर्णधाराला, कारण 11 मिनिटं होऊन गेलेत. जर तुम्ही 20-25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटक हाताळले नाहीत तर मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. याची खरं तर नोंद करून घ्या कर्णधाराने. पहिलं षटक आपण पाहिलं अमित चोंदेचं 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण महेश शिंदे ज्यावेळेस झाला, महेश शिंदेने ब्रेक थ्रू दिले जरूर, परंतु इथे 16 धावा सुद्धा खर्च केल्यात. 32 धावा धावफल कव्हर, 2 षटकांचा खेळ झालाय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असेल. हा जो शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला ना, त्याने मात्र समीकरण थोडस बदललंय असं म्हणावं लागेल. जरी ते आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑफला आहे, शॉर्ट कव्हरला सुद्धा आहे, डीप लॉंग ऑन, नंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंटला आहे, शॉर्ट फाईन लेगला आहे आणि स्वतः गोलंदाज अमित चोंदे. पुन्हा एकदा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचाने पाहिलं. हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली गेली. या 1 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावलंय. धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 33 धावा. इथे 18 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. यावेळेला मात्र सिद्धार्थ मोरेचा ब्रँडेड षटकार. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दंड. पाहिला आणि सरळ फेकून दिला सीमा रेषा पार. इथे मात्र आडो बॅटिंग करायचा प्रयत्न होता. अविनाश सोंदे तिथे आहे. जोपर्यंत फील्ड होईल, थ्रू होईल, तोपर्यंत फक्त 1 धाव मिळेल. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 40 या धावसंख्येवर. जवळपास 81 धावांचा पाठलाग करतोय साई अर्चित श्रेयस 11 धाटाव संघ. खर तर सोनार सिद्ध धाटाव आणि वैभव 11 मलकनवाडी हे 2 संघ एकत्रित येऊन आज मात्र हा सामना खेळतात. आणि आरे बुद्रुक आणि आरे खुर्द हे 2 संघ येऊन एकत्रित सामना खेळतात. यावेळेला मात्र ऋतिक साळुंखेचा हा धमाका. चेंडू सरळ सीमा पार. षटकार क्रिकेट खेळताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे किती षटकार आपल्याला या येणाऱ्या चेंडू मध्ये मारायचे आहेत. आता जर आपण पाहिलं तर 15 चेंडू मध्ये 35 ची गरज आहे. इथून पुढे जर 5 षटकार आले ना तरी सुद्धा चालणार. एखादा डॉट आला तरी चालेल, परंतु एखादा षटकार सुद्धा येणं बंधनकारक असेल इथून पुढे. ते मात्र साई अर्चित 11 मलकनवाडी संघाला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे अमित कोणती चूक करणार नाहीये. अमित कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय आणि ते कोणतीही दुसरी धाव घेण्याचा मानस सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये दोन्ही फलंदाजांचा. धावफलक जाऊन पोहोचले ते 47 या धावसंख्येवर. अमित चोंदे ज्या ठिकाणी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा मात्र आतापर्यंत अमितने खर्ची घातल्यात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऋतिक साळुंखेच्या बॅट मधून 2 षटकार आले. सिद्धांत मोरेच्या बॅट मधून आतापर्यंत 1 षटकार आलाय. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न काही अंशी सफल सुद्धा ठरलाय अमित चोंदेचा हा प्रयत्न. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 48 धावा धावफलकावर आहे. तिथून पुढे 13 चेंडू आणि 33 ची गरज असेल. 13 चेंडू आणि 33 या मैदानाचा विचार केला ज्या वेळेस तुषारदादा नेहमीच उल्लेख करतोय. विनोददादा चोरगे असतील, उदयदादा पोंगडे असतील, नारायणजी मोरे असतील किंवा आमचे दत्तादादा महागावकर असतील, यांनी खूप सारी मेहनत या मैदानावर घेतली आणि त्या मैदानाचा पुरेपूर उपयोग घेतला जाईल का? आणि काय झेल टिपलाय इथे. अप्रतिम झेल टिपलाय. जणू काही जवळपास 100 ते 120 फूट वर चेंडू गेला होता आणि चेंडू वरची नजर काही हटवली नाही या राजाने आणि मात्र इथे झेलबाद.
नितीन आपल्याला विनंती असेल की कोणती टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल. आणि महेश शिंदे होता. खरं तर कौतुक करावं लागेल महेशचं, कारण खूप उंचीवर चेंडू गेला होता. चेंडूवरची नजर तुम्हाला हटवून चालणार नव्हतं आणि ती नजर खेळून राहिली आणि काय झेल टिपला. अप्रतिम झेल महेश शिंदेचा राहिलाय. जणू काही दहावीर नगरी महेश शिंदेसाठीच बनली आहे की काय, असा काही प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडला असेल. काय खेळ महेश शिंदेचा प्रत्येक दहावीर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 33 ची गरज आहे. 12 चेंडू 33 असताना मात्र ऋतिक साळुंकेला मात्र परतीच्या प्रवासाला पाठवलाय. इथे मात्र सिद्धांत मोरे जोपर्यंत या खेळपट्टीवर उभा आहे ना तोपर्यंत मॅच ऑन असणार आहे. यावेळेला सिद्धांत मोरेच्या बॅट मधून आलेला अजून एक धमाका चेंडू सीमा पार षटकार. प्रकाशवर आल्या आल्या हल्ले चढवण्यासाठी चालू झालाय तो सिद्धांत मोरे. पहिल्या चेंडूवर चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत राहील. 11 चेंडू आणि 27 ची गरज. आणि सिद्धांत मोरे क्लीन बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अजून एक विकेटचं पतन. काय केलं इथे मात्र विकेट माझी बहाल केली समोरच्या संघाला. आणि ही विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. मॅचला कलाटणी देणारा हा क्षण ठरेल का, कारण सिद्धांत मोरे बॅक टू द पवेलियन गेलाय. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अल्पेश सणस आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण महेश शिंदेचं पाहायला मिळतंय. एका धाबेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होताना पाहिलं. या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलं. ते आतापर्यंत 56 धाबा 81 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र थोडस समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत राहील. 9 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 25 धावा असताना ज्यावेळेस वैभव विजय मलखणवाडी चिखलामध्ये अडकतो ना त्यावेळेस अल्पेश सणसने कित्येक वेळा बाहेर सुद्धा काढले. आज मात्र या संघाला बाहेर काढेल का. चांगला फटका आहे. बॅक टू द बॉलर. 1 बाउन्स. चेंडू सरळ सीमा पार चौकार. प्रत्येक चेंडू मागे मात्र काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला मिळते. विकेट सुद्धा पाहायला मिळाली, आपल्याला षटकार पाहायला मिळाला, आपल्याला अल्पेश सणसच्या बॅट मधून एक चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. 8 चेंडू मध्ये 21 ची गरज असताना हे 2 चेंडू कशा पद्धतीचे हाताळले जातील ते मात्र प्रकाश कडून हे पाहणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 21 ची गरज आहे. यावेळेला चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक महेश शिंदे वेगाने चेंडूवर आलाय आणि खरं तर त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट. चौथ्याचा प्रयत्न. लिझी क्रिकेट इथे मात्र आरे संघाकडून तुम्हाला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी फक्त 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 4 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात अल्पेश आणि विजयने.
या 4 धावा खूप महत्वाच्या ठरतील संघाच्या दृष्टिकोनातून. 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू अजून देखील येणं बाकी आहे. 7 चेंडू आणि 17ची गरज असताना मात्र अल्पेश सणसला शेवटच्या चेंडू पर्यंत फलंदाजी करणं खूप महत्वाचं ठरणार आहे. जोपर्यंत अल्पेश आहे तोपर्यंत नक्कीच मॅच मलकनवाडी संघ किंवा धाटाव संघाच्या बाजूने जाऊ शकते. खरं तर दोन्ही फलंदाज मलकनवाडी संघाचे आहे, त्याच कारणाने वारंवार मलकनवाडी संघाचं नाव येते. परंतु संघ आहे साई अर्चित 11, श्रेयस 11 धाटाव. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने चेंडूवर आलाय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली आहे. आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु परफेक्ट कॉलिंग आहे. षटक क्रमांक इथे 4 संपलं. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 66 धावा आणि 6 चेंडू आणि 15ची गरज. कम ऑन डीजे. धाटाव संघ इथे मात्र या मॅचचा शेवटचा क्षण येणं बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 15ची गरज आहे. कंपल्सरी 15 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण आरे संघाच्या फक्त 4 विकेट गेल्या होत्या. साई अर्ची श्रेयस 11 धाटाव संघाच्या 6 चेंडू मध्ये 15ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर संघाचा नक्कीच तारणहार अमित जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा नवीन बामुगडे त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. ते मात्र फक्त 1 धाव मिळते. प्रत्येक चेंडू मागे फक्त दबाव, दडपण, प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघावर किंबहुना गोलंदाजी करणाऱ्या संघावर सुद्धा. एखादा मोठा फटका इथे मात्र मॅचचं चित्र पालटू शकतं हे अमितला माहिती आहे. त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी करणं अमित कडून हे अपेक्षित असणार आहे. 5 चेंडू आणि 14ची गरज आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज आणि चांगला चेंडू आहे. इथे मात्र लेग बिफोर विकेटचा प्रयत्न होता. अपील मध्ये गाफील आणि त्याच्यामध्ये फक्त 1 धाव घेतली जाते. लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपातली ही 1 धाव येईल. एकेरी धावेने काही होणार नाहीये. इथे एखादा मोठा फटका येणं बाकी आहे. एक मोठा फटका इथे मात्र मॅच कायम राहू शकेल ती मात्र साई अर्चित श्रेयस 11 धाटाव संघाकडे. परंतु तसं काही होईल का? अमित जाधव ती संधी निर्माण करून देईल का हे पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू 13ची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 10 सुद्धा दिल्या नव्हत्या पहिल्या मॅच मध्ये. या 4थ्या मॅच मध्ये काय होईल? अमित जाधव त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का? कारण आता जर आपण पाहिलं ना तर हवेचा झोत कोणत्या बाजूला आहे ते मात्र फलंदाजीने पाहिलंय. फक्त चेंडूला फ्लिक करायचा, फक्त दिशा द्यायची आहे. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. ग्रामीण क्रिकेट मध्ये म्हणतात ना की बुंदात टाक, खोलात टाक, त्या पद्धतीचा चेंडू मात्र इथे अमित जाधवचा पाहायला मिळाला. ज्या चेंडूवर कोणतेही उत्तर नव्हतं. 3 चेंडू आणि 12ची गरज आहे.
3 चेंडू आणि 12ची गरज, 3 चौकार किंवा 2 षटकार ही मॅच जाऊ शकते. साई अर्चित श्रेयस 11 धाटाव संघाकडे, 1-2 निर्धाव चेंडू ही मॅच जाऊ शकते श्री राजे 11 आरे संघाकडे. अमित जाधव आणि अल्पेश सणसवर या मॅच चे सूत्र पूर्णतः निर्भर असणार आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? यावेळेला मात्र अल्पेश सणसच्या बॅट मधून मोठा फटका आलाय आणि हवेशी वार्तालाप करत असताना चेंडू सरळ निघून गेलाय सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत या मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. कारण अल्पेश कडे तितकासा अनुभव आहे. अल्पेशने खूप साऱ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत. आता या दबावामधून त्याने संघाला बाहेर सुद्धा काढलंय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि अल्पेश सणसने मात्र इथे नाराज केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय, चांगल्या धाटणीचा चेंडू होता. इथे मात्र अल्पेशला एखादा मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागला आणि इथे मात्र फलंदाज अल्पेश सणस बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र योगेश लोटणकर नितेश मोरे होईल का हे पाहणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 6ची गरज आणि ते चांगला चेंडू. अमित जाधवचा सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळते. नवीन बामुगडेचं सेलिब्रेशन पाहायला मिळते, कारण त्यांनी चांगल्या संघाला मात्र या पहिल्या फेरीमध्ये हरवलंय सुद्धा आणि पराभूत केलंय. इथे मात्र चांगली गोलंदाजी अमित जाधवची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच जोरावर मात्र श्रीराजे 11 आरे संघ मात्र इथे 5 धावांनी हा सामना विजयी होतोय. आणि खरं तर आमचे तज्जूबाई डबीर आहेत ना, ते क्रिकेटचे खूप सारे दर्दी आहेत. कारण त्यांनी लगेचच सांगितलं की राजा रिटायर्ड होत होता